महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी दाखल. तटकरेंच्या घरी स्नेह भोजनाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. अमित शहांकडून किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाला लावली हजेरी. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर याच मातीत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान. तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू असल्याचाही केला दावा. दिल्लीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. तर महापुरुषांचा अपमान कधीच सहन करणार नाही असाही दिला इशारा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना मात्र संधी. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसएनशी असा उल्लेख. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचारावेळी औषधांच्या नावाखाली 5 लाख रुपये मागितले होते. विजय वडेट्टीवार यांचा दावा. तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची केली मागणी. विदर्भातल्या एका कार्यक्रमासाठी लता मंगेशकर यांच्याकडून 22 लाखांची मागणी. तर साहित्य संमेलनाला येण्यासाठी 3 लाख रुपये मागितले होते. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल समोर. गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबूचा वापर. अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 2 माओवाद्यांचा खात्मा. तर मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित. यात्रेमध्ये गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण.